नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे। तर मित्रांनो, हा आपला उड्डाणपूल आहे। जसा तुम्ही भिवंडीच्या दिशेने जातात ना, त्या उड्डाणपुलावर जायचं आहे। सरळ जायचं आता आपल्याला इथून। तर मित्रांनो, या साईडला ना दोन रस्ते येतील, एक लेफ्ट आणि एक राईट। तर आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला भिवंडीचं जे ST स्टँड आहे, ST बस डेपो आहे, स्लो इकडून आपल्याला राईटला घ्यायचं आहे। आपण राईटला जाऊया। त्याचं नाव आहे राजीव गांधी उड्डाणपूल। ह्याच ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे जे दिसतं आहे लेफ्ट साईडला ST बस डेपो आहे भिवंडीचं। आणि आता आपण ब्रिजवरून जातो आहे। हा पूर्ण भिवंडी बस स्थानक आहे आणि आपण इकडून स्ट्रेट जातो आहे। बाजूला महानगर गॅस हे आहे, गॅस पंप। आणि इकडून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे। बाजू परत एक फ्लायओव्हर उतरल्यावर दुसरा फ्लायओव्हर येईल, तो फ्लायओव्हर परत आपल्याला चढायचा आहे। इकडे फ्लायओव्हरवर काय नाव लिहिलेलं नाही आहे, तर तुम्हाला इकडे बाजूला HP चा पेट्रोल पंप दिसेल। फ्लायओव्हरवर सरळ जायचं आहे आपल्याला। पुन्हा इथे लेफ्ट आणि एक स्ट्रेट येईल, तर आपल्याला लेफ्टला नाही जायचं आहे, आपल्याला सरळ जायचं आहे। हे बघा, इकडे पण एक राईट आहे, तर राईट चुकून घेऊ नका, हा वेगळा रस्ता आहे। तर आपल्याला सरळ जायचं आहे, सरळ एकदम स्ट्रेट आहे। मित्रांनो, हा ॲक्च्युली बहुतेक MIDC एरिया आहे पूर्ण। इकडे कंपन्याच आहेत। तुम्ही जरा दुपारचे 1 वगैरे वाजला असेल, त्याच्यामुळे जरा ऊन, तळपतं ऊन आहे आणि एकदम सरळ सरळ रस्ता आहे। पुढे टर्न तर अजून तर घ्यायचं नाही आहे। आता आपण एकदम सरळ सरळ जातो आहे। मित्रांनो, तुम्हाला इकडे जाताना ना योगेश वडापाव दिसेल या साईडला। तर आपल्याला आणि इकडे बजरंगबलीचं कदाचित मंदिर आहे। आणि सो ह्याच रस्त्याला आपल्याला जायचं आहे सरळ। इकडे काय असं काय गावाचं नाव वगैरे तर काय लिहिलेलं दिसत नाही आहे। भाडं राहायचं ना तो। मित्रांनो, हे ॲक्च्युली बोरपाडा आहे, बोरपाडा परिसर आहे। रस्ता जरा खराब आहे, तुमची पर्सनल व्हेकल असेल तर जरा सांभाळून, आणि म्हणजे खड्डे खूप आहेत, बाकी काय नाही। आता आपण बोरपाडा क्रॉस करतो आहे। इकडे कोलिवली म्हणून लिहिलेलं आहे एका पाटीवर, म्हणजे आपला जो छोटा बॅनर असतो, तर कोलिवली लिहिलेला आहे। आणि टोलगेट दिसेल, जो बंद टोलगेट आहे। मला खाय प्यायसाठी इकडे खूप काय भेटेल, नाश्ता वगैरे जर सकाळी येत असेल तर हॉटेल्स पण आहेत, जेवायला पण आहे। आणि हा बघा, हा टोलगेट तुम्हाला दिसेल। सो आपण या टोलगेटच्या इकडून जायचं आहे। 5-6 किलोमीटर काहीतरी दाखवतं आहे इकडून। टोलगेट आहे, बंद टोलगेट आहे। किती किलोमीटर आहे अजून आपल्याला? किती किलोमीटर आहे? अच्छा, 4 किलोमीटर दाखवते अजून इथून। सो मित्रांनो, आपण इथे आता आलेलो आहे, काय अनगाव करून काहीतरी लिहिलेलं आहे, अनगाव। रस्ता बघा मित्रांनो, भयंकर म्हणजे एकदम थर्ड क्लास असा रस्ता आहे। हे काम चालू आहे, होईलच। अनगाव अनगावात आम्ही क्रॉस करतो आहे। म्हणजे तुम्हाला ना पूर्ण डिटेल माहिती देतो आहे, म्हणजे कोणी येत असेल मुंबईवरून किंवा ठाण्यावरून किंवा XYZ पुण्यावरून, तर त्याला जरा सोयीस्कर पडेल। मित्रांनो, थोडंसं पुढे आला ना तुम्ही, ते बघा 2.5 किलोमीटर दाखवते आहे। आणि इकडे जरा ब्रिजचं वगैरे काम चालू आहे मोठ्या, हे बघा। आपण पोहोचलेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, शक्तिपीठ इथे, हे बघा। इकडून चावे, मुरे, खालिंग 3 नावं दिसत आहेत। आपण मॅप तर लावलेला आहे, मॅपनुसार जाऊया। 900, अच्छा, इथे राईपाडा करून लिहिलेलं आहे, पण आपल्याला लेफ्ट नाही मारायचं आहे। इकडे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट,
इथे काय दाखवते मॅपमध्ये? लेफ्ट का? अच्छा हां, हे काय बॅनर लावलं आहे ना. जबरदस्त, सगळ्यात जबरदस्त. आणि मग गाड्या बघ किती जात आहेत, म्हणजे तिकडेच जात आहेत वाटतं. अच्छा, आपण आता मराडेपाडा गाव आहे हे बहुतेक, मराडेपाडा. अच्छा, आपण कदाचित पोचूच लवकर. आतमध्ये गावामध्येच आहोत आपण. चांगलं आहे, डेव्हलप झाले गाव. गणेश मंदिर आहे, गणपती बाप्पा मोरया. गावाची डेव्हलपमेंट बघून जरा भारीच वाटते. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत मंदिरापाशी. मंदिरापाशी गर्दी पण किती आहे, पब्लिक उन्हाची पण. जबरदस्त. पोहोचलेलो आहोत आपण मंदिराच्या इथे. महादेवची मूर्ती बघ असली जबरदस्त आहे. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिपीठ मंदिराच्या इकडे पोहोचलेलो आहोत. आणि भव्य दिव्य असं स्मारक आहे, महादेवचं स्मारक एंट्रीलाच आहे. हे बघा, फोटो काढूया नंतर आपण. आणि इकडे चपलाचा स्टँड आहे आणि त्या साईडला ना पार्किंग आहे आणि तो एंट्री गेट आहे. एकदम जबरदस्त वाटते, एकदम छान. किती छान मंदिर आहे हो हे बघा. आता आपण ना आतमध्ये जाऊया. मित्रांनो, हा सभामंडप आहे आणि तिकडे महाराजांची मूर्ती आहे, महाराजांचं स्मारक आहे त्या साईडला. त्यामुळे तुम्हाला मी दाखवतो. तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. आणि इकडे जिजाऊ मातेचं मंदिर आहे बघा. एकदम जळजळत होतं. मित्रांनो, हा पूर्ण भव्य दिव्य असा परिसर आहे. आपल्याला वरती पण जायचं आहे. हे बघा, मगाशी तुम्हाला दाखवलं ते एंट्री गेट आहे. तोफा आणल्यात, लावलेले आहे तिथे. आणि हे मंदिर आहे, पूर्ण आहे ते मंदिर आहे. दीपस्तंभ आहे आणि आपला महाराजांचा एकदम भगवा झेंडा फडकतोय. हे बघा, त्या साईडनी मेन एंट्री आहे आणि बुरुज आहेत 5, 1 2 3 4 ते 5 बुरुज आहेत आणि गार्डन व्ह्यू छान केलेला आहे. मित्रांनो, छान अशा सुंदर प्रतिकृती इथे रेखाटलेल्या आहे, त्यांची माहिती पण दिलेली आहे खाली. आणि महाराजांचं मंदिर बघा इथून कसलं दिसतं, जबरदस्त. इथे स्वॉर्ड लावलेले आहेत, वेगवेगळ्या स्वॉर्ड लावलेले आहेत. हे बघा, या एकदम समकालीन असतील, म्हणजे भागनक बघा, भागनक आहे. आणि हे बघा, जबरदस्त. तलवारी, मराठ्यांचं हत्यार.
ॲक्च्युली जो गार्डन व्ह्यू बनवलेला आहे फार एकदम सुंदर आहे, देखणं आहे. आणि आपण थोड्याच वेळात बुरुजावरती पण जाऊया, म्हणजे त्या साईडला पण जाऊया. आणि मंदिर जसं बघा पाठीमागून किती सुंदर दिसतं. झेंडा लावायला, फ्लॅग लावायला बघा इथून जागा केलेली आहे, शिडी केलेली आहे पाठच्या साईडनी. हे बॅक साईडचा व्ह्यू आहे पूर्ण मंदिराचा. शाहिस्तेखानाची जी बोटं छाटलेली महाराजांनी ती इथे रेखाटलेली आहे. हे बघा आग्र्यामध्ये जे पेटाऱ्यामधून निसटलेले महाराज ते हे दृश्य आहे. आणि हे प्रतापराव गुजरांचं जी लढाई झाली ते दृश्य आहे. आणि नरवीर तानाजी मालुसरे हे बघा. इकडे पण आहेत ना तलवारी. तलवारीला बघा धार बघ असते, वेगळी धार आहे. तो डांग पट्टा, तो डांग पट्टा आहे. बाजीप्रभू देशपांडे, चिलखत, जिरेटोप, शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. हिरोजी इंदुरकर, रायगड बांधतानाच आहे असं. हिरोजी इंदुरकर, सिद्धी हिलाल. खूप मित्रांनो हा मंदिराचा एंट्रन्स आहे आणि दोन्ही साईडनी एक्झिट पण आहे, म्हणजे हा परिसर फिरण्यासाठी. तर पूर्ण असे 2 भगवे झेंडे कळसावरती लावलेले आहेत. बाजूला 2 दीपस्तंभ आहेत आणि तशाच बाजूला खाली गार्डनमध्ये 1 आणि 2 अशा 2 तोफा आहेत. आणि ह्या ज्या परिसरामध्ये चांगला गार्डन व्ह्यू केलेलं आहे, जेणेकरून जे पब्लिक येतील त्यांना खूप एकदम प्रसन्न वाटेल. सो मंदिर खूपच छान आहे, आतमध्ये मूर्ती पण छान आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, 4ही टोकांना 4 बुरुज आहेत छानपैकी मस्त. आणि दरवाजा पण छान आहे, एकदम लाकडी दरवाजा. हा बघा ह्या साईडला खूप छान मंदिर वाटतं एकदम. काही सूचना दिलेल्या आहेत तिथे. ड्रिंकिंग, धूम्रपान, तंबाखू, गुटखा ह्याचे सेवन करून फिरू नये, कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि संध्याकाळी मंदिर जेव्हा हे दीपस्तंभ जी लाईटिंग आहे ती जेव्हा हे करत असतील, ऑन करत असतील, तेव्हा खूप छान वाटत असेल. मित्रांनो बुरुजाच्या इकडे आलेलो आहे, मस्त छान आहे बघा. आणि वरतून जे तुम्हाला जो नजारा दिसते, दृश्य दिसतं, अतिशय देखणं आहे. बघा इकडून मंदिर जे दिसते आणि या साईडला पण बुरुज आहे पुढे. मी काय बोलतो, हा एक बुरुज तिकडे स्टार्टिंगला एक बुरुज आणि 1 2 3 4 बुरुज आहेत ना. भारी बनवलंय. फक्त एवढं संध्याकाळी आला पाहिजे. संध्याकाळी जबरदस्त वाटेल.